नमस्कार श्रोते हो. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत पैलवान, लेखिका माया साठे. पैलवान गणा, तर मग आज रातचा आपण दोघं बी मुक्काम त्या झोपड्यांमध्ये करू. तुला त्या झोपड्याची समधी माहिती होईल. पाटील, तुम्ही येऊ नका. येण्याची गरज नाही तुम्हाला. म्हणजे माही गरज नाही असं कसं म्हणतोस? तुमचं झोपडं मला चांगलं माहितीचं आहे. धर्मा ठाकरानं मी तिथे बसून रातच्या किती गप्पा मारल्यात, पुढचे किती बेत केलेत, काय काय सांगू तुम्हाला. गोविंदराव पाटील ते ऐकून पैलवान गणाकडे पाहायलाच लागले. आपल्या रानातल्या झोपड्याचा उपयोग ह्या पैलवान आणि दरोडेखोर धर्मा ठाकरानं केलाय म्हणजे. पाटील, त्या झोपड्यात आम्ही दोघांनी रातची दिवसाची तालीम केली आहे. तुमच्या विहिरीत दिवस फुटायच्या आत आम्ही दोघांनी किती सूर मारलं, ताकदीचा किती अंदाज घेतला ते आम्हा दोघांना माहीत आहे. कळलं? पैलवान गणा तर पार तिकडं लांबचा, पण तो तर इथं जवळपासच दिसतोय. त्याची न धर्माची ओळख कशी? गणा पैलवान तर धर्मा दरोडेखोर. दोस्ती कशी जमली म्हणावी? धर्मा ठाकराला आपण पाहिलं नाही, पण त्याचं नाव दरोडेखोरीत गाजतंय. संप्या रामोशाच्या टोळीचं आणि त्याच्या टोळीचं हाडवैर, दोन्ही टोळ्यांची काही वेळा चकमक झडते. त्यावेळी दोन्ही टोळीतलं 2-3 तरी तोडलं जातात. त्यात मग कोणाचा तरी पराभव होतोय असं दिसायला लागलं की मग त्यातलं पराभव होऊ पाहणारं पळ काढते. धर्माची टोळी 2-3दा तरी जिंकली. संपाची टोळी फक्त 2दाच जिंकली. संपा रामोशाच्या टोळीला पोलीस पाटील साहेबराव पाटलाचं पाठबळ, धान्याची पोती, पैसा सारा पोचता केला जातो. हे सारं पोचवायला पैलवान जिजा. धर्मा ठाकराला पण कोणाच्या तरी पाठबळाची गरज वाटली होती, म्हणून त्यानं स्वतः पैलवान गणाला गाठलं होतं. आपल्याला गोविंदराव पाटलाचं पाठबळ मिळवून दे म्हणून त्यानं त्याला सांगितलं होतं. भैरव गावच्या जत्रेतील आखाड्यामुळं गोविंदराव पाटील आणि गणाची ओळख झाली, चांगली भेट झाली. मग त्यातनं धर्मा ठाकराचा विषय पुढे आला होता. तुम्हा दोघांची दोस्ती किती सालापासूनची? गोविंदराव पाटलांनी पैलवान गणाला विचारलं. जुन्नरच्या शिवजयंतीला होणाऱ्या आखाड्यात आम्ही दोघांची कुस्ती लागली होती, गणानं माहिती दिली. ते ऐकलं आणि गोविंदराव पाटील पैलवान गणाकडे पाहायलाच लागलं. एका दरोडखोराशी कुस्ती खेळणारा हा पैलवान, ह्याची ताकद काय असली पाहिजे? मांडलं याला. ती धर्मा ठाकर जंगलानं समोरनं चालू करून वाघाशी लढत होते. 2 हात करत आपला उजवा हात पुढे करून तो वाघाचा पुढचा पाय आपल्या हातावर घेतो आणि सरळ तसाच त्याचा जबडा पकडून त्याचं तो दाभाडं फोडतो, नाहीतर फरशीनं त्याचं मस्तक धडा वेगळं करतो. असा हा पैलवान. त्याच्याशी ह्या पैलवान गणानं कुस्ती खेळण्याचं धाडस करावं. मग त्या जुन्नरच्या शिवजयंतीच्या आखाड्यात कोण जिंकलं? मी त्या ठाकरांच्या दरोडखोराला कुस्तीत अवसान दाखवलं. चांगला चितपट मारला. धर्मा चांगलाच दिला. खाली पडताच त्यानं उठून मला गच्च मिठीच मारली. आपल्या गळ्यातल्या सोन्याच्या पेटीचा ताईत त्यानं माझ्या गळ्यात घातला. मला खांद्यावर उभा करून त्यानं आखाड्याला फेरी मारली. आखाड्याच्या वेळी पंचमंडळींकडून त्यानं मला इनाम घ्यायला नेलं. तेव्हापासून आमची मैत्री झाली. मग त्यानं तुला टोळीत नेलं असेल की, तू पण दरोडेखोर म्हणून सामील झाला असशीलच की. मी दरोड्यात सामील झालो नाही, पण ज्या गावातल्या तरुण बायकांवर पुरुषांनी अन्याय केला अशाच बंदोबस्तांसाठी मी वेळोवेळी त्यांच्या टोळीत सामील झालो. त्या माणसाचा मुर्दा पाडल्यावर मी बाजूला झालो. समद्या अन्यायापेक्षा मला स्त्रियांवरचा अन्याय सहन होत नाही. स्त्रीवरचा अन्याय पाहिला की माझे मस्तकच फुटतं. मग स्त्री कोणाची असो, बहीण असो, बायको असो, पोटची मुलगी असो. हे बोलताना त्याच्या मनातली सारी तळमळ स्पष्ट होत होती. गोविंदराव पाटलाचा गणाविषयीचा आदर वाढला. तो उठला. त्यानं त्याचे दोन्ही हात हातात घेतले. त्या हातावर त्याने आपल्या पोट ठेवले, त्यावर मग कपाळ ठेवलं. गणाविषयीचा आदर त्यातनं स्पष्ट होत होता. ह्या पैलवानाला पदरी ठेवायचा, चांगली ह्याची बडदास्त ठेवायची. यानं धर्माच्या टोळीत काम केलंय, अन्याय याला सहन होत नाही, म्हणून तर तो ह्या गावात पैलवान जिजाला इंगा दाखवायला आला. त्यानं मनात आणलं असतं तर पैलवान जिजा फेकून दिला असता.
त्याच्या छाताडावर बसून ह्यानं ठोसे लगावले असते. पाटील, तुम्ही झोपा वाड्यात. मी बी येतो की तुझ्या सोबतीला राहतो. तुम्ही वाडा कधी सोडायचा नाही. वाड्यात लग्नाची पोर आहे तुमची, तिची फिकर नको. माई पोर पोलीस पाटील साहेबरावची पुतणी आहे हे समद्या गावाला माहीत आहे. आम्हा दोघा भावांचं वाकडं असलं तरी पोरीला धोका नाही. तुमचा गैरसमज आहे हा. म्हणजे जादा बोलत नाही मी. जे बोललो तो इशारा समजा तुम्ही. म्हणजे मी वाडा सोडू नका. रात्री तरी वाड्यात डोळ्यात तेल घालून जागे राहा. दिवसा एवढी भीती नाही म्हणा, पण काय सांगावं. कोणाची भीती आहे तुला पैलवान? भीती हाय एवढं खरं. मी कोणाचं नाव घेऊ सांगा. ते ऐकलं आणि गोविंदरावला हसू झालं. पैलवान गणाला आपल्या पोरीची उगाच भीती. आपला वाडा प्रचंड, दरवाजे पण चांगले मजबूत. आपल्या सजनीला भीती ती काय? रात्री वाड्याचे दरवाजे बंद केले की तो वाडा कळीलाही फोडता यायचा नाही. गोविंदरावनं ही जेव्हा माहिती पैलवान गणाला दिली तेव्हा तो बोलला, सिंहगड किल्ला चढायला कठीण. शत्रू वर येणार नाही ही उदयभानूची कल्पना. पर तानाजी यशवंती घोरपडीला दोर बांधून वर चढलाच की. तसंच तुमच्या वाड्यात दरोडेखोर का प्रवेश करणार नाही सांगा. पैलवान गणाच्या त्या विचारानं गोविंदराव पाटील काहीसा चरकलाच. तो आपला वाडा अभेद्य समजत होता, पण त्याचा तो विचार किती पोकळ आहे हे त्याला आज समजत होता. पैलवान, तुम्ही निघा मग मायारामच्या झोपड्यात. पाटील, आपण किती भक्कम आहोत असं समजू नये. जगात शेरास सव्वा शेर असतात. आज मी जिजाला खाली फेकले, पण ह्याचा अर्थ असा नाही की मी जगात श्रेष्ठ आहे. मला बी डोक्यावरनं फेकणारे पैलवान आहेत की ते आखाड्यात. हजर नव्हते एवढंच. पाटील त्या बोलण्यानं आणखी भारावले. हा पैलवान बिनभेजाचा नाही, हा चांगला भेजावाला पैलवान आहे. ह्याचं शिक्षण किती झालं असेल त्याला विचारावं का? पाटील, मला बोलण्यात गुंतवू नका. जातो मी. जावा. त्या झोपड्यात झोपायची सोय चांगली आहे. राखणाचा बिल बाजूलाच उसाच्या पाचटाच्या कोपीत राहतोय. कोपीतनं तो सारी व्यवस्था पाहतो. झोपडीची झाडझूड, झोपडीच्या आत पाण्याची घागर तो भरून ठेवतो. तो लका भिलच ना. तो चांगला मैतर आहे बघा. म्हणजे मग पैलवान गणाची सारी व्यवस्था झाल्यातच जमा होती. त्याचीच एवढी ओळख म्हटल्यावर तो काय बोलणार होता. गप्प बसण्याशिवाय पर्यायच नव्हता. पाटलानं आपल्या वाड्यातील शिकाराची बंदूक काढली. तो पैलवान गणा पुढं धरली. ती त्याला देण्यासाठी बोलला, पैलवान, ही बंदूक घ्या. झोपड्यात तुम्हाला राखणला बरी पडेल. पाटील, तुम्ही वाड्याचं रक्षण करा. तुम्हाला ही बंदूक कामाला येईल. पाटील, मला बंदूक न घेता मला माझ्या शरीराचा उपयोग करायचा आहे. हातातल्या बंदुकीनं मला काही कोणाला ठार मारायचं नाही. माझ्या हातांची एकदा मगरमिठी बसली की मी त्याला सोडणार नाही. मी जिता सोडणार नाही त्याला. पैलवान गणा वाड्याबाहेर पडला तेव्हा रात्र बरीच झाली होती. काळोख दाटला होता. त्याच्या हातात टॉर्च होता. तसाच तो वाट तुडवत निघाला. वाट त्याच्या पायाखालची असावी एवढ्या तो झपाट्याने निघाला. ओढ्यातला पाण्याचा प्रवाह आडवा झाला तेव्हा त्यानं पाण्यावर फोकस टाकला. एक भला मोठा पाणसर्प ओढ्याच्या पाण्यातनं सळसळत चालला होता. बरेच मासे पोटात गेल्यानं तो सुस्तावलेला दिसत होता. त्याला पोहताना अंग जड वाटत होतं. पाणसर्प, खेकडे, कासवं ह्याचं त्याला काही नव्हतं. तसाच तो पाण्यात गेला. त्याला पाहताच सर्व तसंच खाली गेले. तुरुतुरु चालणारे खेकडे वाकड्या चालीनं खडकाच्या कपारीनं धावत होते. ह्या खेकड्यांना तो मस्त पकडायचा. मग त्यांना तो पेटत्या जाळ्यात टाकायचा. खरपूस भाजायचा. खारीक, खोबरं ज्या आवडीनं खावं तसाच हे भाजलेले खेकडे. वाकड्या चालीच्या खेकड्यांना आता पकडणे काही खरे नव्हते. पोटात कोंबडी डोळे मिटून बसली होती. ओढ्याच्या पाण्यातनं तो बाहेर आला. पायातल्या चपला हातात काढून घेतल्या होत्या. त्या त्यानं खाली टाकल्या. पायात घातल्या. चपलाचा करकर आवाज होत चालला. त्याच तालावर तो मग ढांगा टाकत पुढे चालला. पुढे वळणावर 2 टिपके चमकले. ते लांडग्याचे डोळे त्याने ओळखले.
त्याने टॉर्चचा फोकस टाकला. शेपटाचा आकडा फुलवत लांडग्यानं दात विचकले होते. डोळ्यांचे मणी चांगलेच फुलायला लागले. त्यानं टॉर्च मालवला. खाली वाकून त्यानं बचकभर धोंडा उचलला आणि बरोबर नेम धरून फेकला. लांडग्याचा करुण आवाज साऱ्या शिवारात घुमला. तसा मागणं लांडग्यांचा कळप सावध झाला. कान टवकारले. त्याच्या डोळ्यांचा असंख्य मणी काळोखात काजव्यांचा खेळ करायला लागले. लांडग्यांची गुरगुर शिवारात वाढली. कळपाचा नाईकच गणानं आडवा केला होता. त्यानं मग 2 हातात 2 दगडी घेतली. सरळ कळपावरच डाव्या उजव्या हातांचे दगड पडले. एका पाठोपाठ 2 दगड. पुन्हा तोच प्रकार. कळपातील 4-5 लांडगे खाली पडल्यावर त्यांची गाळणच उडाली. कळप मग जशी वाट मिळेल तसा पळत सुटला. असा हल्ला आपण केला नसता तर लांडग्याने आपल्याला तोडलं असतं ह्याची त्याला कल्पना आली. लांडग्यासारखी क्रूर जात नाही, पण हे सारे लांडगेच जेव्हा सारे तुटून पडतात तेव्हा एक एक अवयवाचे लचके तोडतात. जिवंतपणाची ही लचके तोड कोण सहन करेल? पैलवान गणा गोविंदरावाच्या त्या झोपड्यात आला. झोपड्याला कुलूप होतं. ते त्यानं एका हिसक्या सरशी उघडलं. कडीला हात घालून तो दार उघडायला लागला. तसा हातात फरशी सावरत राखणाचा भिल धावत आला. त्याच्या तोंडावर प्रकाश झोत पडताच तो ओरडला, पैलवान गणा. काय? मला वाटलं की संप्या रामोशीच्या टोळीतला कोणी माणूस आला का काय? म्हणजे त्या टोळीतलं कोणी इकडे यायला लागलं की काय? वय, आज सांच्याला आला होता एक जण. विचारत होता, तो पैलवान गणा ह्या झोपड्यात झोपतो काय? मग तू काय म्हणालास? मी सांगितलं, गणा संगती कुस्ती खेळायची की काय? पैलवानराजची कुस्ती करीत नसतो तेव्हा तू दिवसा ये सकाळच्याला. तर त्याला राग आला की? राग आला तर मग येऊ दे, तू काय केलंस? त्याचा राग पार घालवला. म्हणजे त्याला तोडला बिडला की काय? तोडला नाही, पण चांगला हाणला. मग जीव घेऊन पळालाच. पण लांडग्याच्या कळपानं गाठला त्याला. पार त्यांनी तोडून काढला. त्याची हाडं पडली असतील वगळीला. मगाशी आपल्याला लांडग्यांचा कळप भेटला तो त्या टोळीतल्या माणसालाच तोडून खात होता. त्यांच्या तोंडाला रगात लागलेलं दिसत होतं. आपल्याला पण रक्ताची त्यांना तहान लागली होती, पण आपले दगड गोफणीगत त्याच्या अंगावर पडताच ते पळाले. आपल्यापेक्षा प्रतिस्पर्धी जबर असला की कोण जवळ थांबते? चांगलाच कायदा पाळणाऱ्यांनी लांडग्यांनी आपली पडती बाजू घेतली आणि लगेच मागे झाले. संप्या रामोशी समजेल, आपला माणूस नक्कीच पैलवान गणानं तोडला असणार. त्याची हाडं आणि कवटी उद्या त्याला वगळीला सापडेल. तेव्हा तो म्हणल, त्याला तोडल्यानं त्याचे तुकडे करून लांडग्यांना खाऊ घातले. त्यानं तो संप्या भडकेल, चिडेल. आपल्या माणसांचा तो सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. पण पैलवान गणाला त्याचं काहीच वाटलं नाही. त्याच्या अंगात ताकद होती. त्याची दुर्नळ्याची बंदूक त्यानं झोपड्यात पलंगाखाली लपून ठेवली होती. बंदूक हाती असली की ती कोणाला शरण जाणारा नव्हता. हाती बंदूक आली की त्याच्यात पराक्रम संचारी. धाड धाड तो बार टाकत जाई. झोपड्यात तो आला. टॉर्चनं त्यानं झोपडं न्याहाळलं. आत कोणी नव्हतं. घागरीला गाडगं लावून तो पाणी प्यायला. कोंबडी मटणी घशाला सारखी कोरड पडत होती. तहान लागत होती. घागरीतलं गार ढोण पाणी प्यायल्यावर त्याला बरं वाटलं. पैलवान, आज मी झोपड्याबाहेर झोपतो. का? कयासाठी? तू झोपड्याबाहेर झोपतोयस तो? आजची रात जरा खराब दिसते. तुम्ही आत निवांत झोपा. राखण करतो. रातचा पहारा देतो. तर मग तूच आत झोप, मी बाहेर पहारा देतो. राखणाचा भिल घाबरला की काय? पैलवान गणाला कसली भीतीच नव्हती. पैलवान गणाच्या झोपड्याबाहेर बसलो की तेवढाच त्याचा आसरा. त्यात गणा पराक्रमी. झोपड्यात बाहेर नुसती कोणाची पावलं पडली तरी तो जागसूत होतो. बंदूक घेऊन तसाच बाहेर येतो. तो असल्यावर मग भीती नाही. म्हणून तर भिल झोपड्याबाहेर पहारा द्यायचं बोलत होता. आज रातच्याला संप्याची टोळी येईल? हां, हमखास. त्याच्या टोळीचा खपऱ्या इकडंच मारला गेला असा त्याचा समज आहे. भिलाचा अंदाज काही खोटा नव्हता.
तू बस झोपड्यात, मी बसतो तुझ्या खोपीत. काय? दरोडेखोरांची टोळी आली की त्यांचे मुडदे मीच पाडतो. मग मी का तुमच्या साथीला नको पैलवान? दोघं मिळून त्यांचं मुडदं पाडू की. तुम्ही बंदूक चालवा, मी गोफण चालवतो. समद्या टोळीची दानादान झाली. तुम्ही एका बाजूनं, मी एका बाजूनं. राखणाच्या भिल्लाची ती कल्पना मात्र गणाला पसंत पडली. दोघांनी मग झोपडीच्या दोन्ही बाजूंची आंब्याची झाडं पकडली. त्यावर दोघांनी चढायचं. टोळी झोपड्याजवळ आली की त्यांच्यावर हल्लाच करायचा. अचानक हल्ल्यानं ते घाबरतील. आपण धर्मा ठाकराच्या टोळीला आवाज द्यायचा. मग काय? संप्या माघार घ्यायच्या मार्गाला लागेल. रात्र बरीच झाली. चांद मावळला. सारं शिवार काळं बुडूक झालं होतं. लांडग्याच्या कळपातले 5-6 लांडगे पडलेले. कळप पुन्हा त्या पडलेल्या लांडग्यांच्या वासावर आला. घोड्यांचा टापांचा आवाज झाला तेव्हा आंब्याच्या गर्द झाडीत लपून बसलेला गणा आणि राखणदार भिल सावध झाला. संप्या रामोशी घोडदौड करीत येत असल्याची जाणीव दोघांना झाली. त्यात लांडग्याचा कळप झोपड्याकडे दबा धरून येत होता. पण घोड्यांच्या टापा वाजल्या तसा लांडग्यांचा कळप सावध झाला. मागं मागं सरू लागला. तो त्यांच्या अंगावर घोडेस्वार. घोड्यांच्या टापांखाली काही लांडगे चिरडले, पण 2-3 लांडग्यांनी दरोडेखोरांच्या पायाच्या पोटरीचे लचके ओढले. घोड्यावर बसलेल्या घोडेस्वारांची ही अवस्था, तर पायानं पळणाऱ्यांची त्यांनी काय अवस्था केली असेल? संप्या रामोशानं झोपड्याला विळखा घालण्याचा टोळीला इशारा दिला. सारेजण सावध झाले. पैलवान जिजाबा, तुम्ही उतरा घोड्यावरनं, संप्या रामोशानं आवाज दिला. हां, उतरलो. तुला आता जसा त्या पैलवान गणाचा मुडदा पाडायचा आहे तसा मुडदा पाड. त्याला माही टोळी झोपड्याबाहेर पडू द्यायची नाही. ते ऐकून पैलवान जिजानं मिशी पिळली. बोलला, त्या गणाची मी लढणार नाही. त्याला या झोपड्यासकट जाळून टाक. पैलवान जिजा, तू त्या गणेशी लढायला घाबरतोस की काय? तसंच आहे म्हणून तर झोपडं जाळाय निघालास तू? हो, त्याला जित्ताच जाळणार मी. पर आपलं काय ठरलं होतं? संप्या त्याला बोलला. त्या गणेशी मी लढणार होतो. त्याला जित्ता मारणार होतो. पण आता मी विचार बदललाय. धाड धाड बंदुकीतनं बार टाकला गेला. संप्या खांदा पकडून ओरडला, धोका, धोका. त्याच्या आवाजानं टोळीनं आपल्या बंदुकीला हात घातला. धाड धाड बंदुकीतनं बार टाकला गेला. संप्या खांदा पकडून ओरडला, धोका, धोका. त्याच्या आवाजानं टोळीनं आपल्या बंदुकीला हात घातला.